नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वात प्रथम महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या आता निवडणुका झाल्या आणि 23 तारखेला जे निकाल लागले यामध्ये लोकांनी निवडलेल्या सर्व नवनियुक्त जे काही आमदार आहेत त्या सर्वांचं मी वकीलपत्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीनं तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आता महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही सर्वात चांगलं काम कराल त्यासाठी सदिच्छा देतो। मित्रांनो, आतापर्यंत जे कोणी मुख्यमंत्री झाले, माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाचे जे कोणी राज्यमंत्री होते त्या सर्वांनी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना नुसत्या वाटण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत। मात्र येणाऱ्या सरकारमध्ये किंबहुना आता जे सरकार येईल ते पूर्णपणे भाजप केंद्रित सरकार जे आहे ते असणार आहे। नरेंद्र मोदी साहेब जे आहेत आपले पंतप्रधान, त्यांच्या ज्या काही पॉलिसी डिजिटल मीडियासाठी आहेत त्याच पॉलिसी आपलं महाराष्ट्र सरकार सुद्धा यापुढे राबवल अशी आपण अपेक्षा करूया। मित्रांनो, आणखी एक गोष्ट महत्त्वाची जी मला सांगायची आहे ती म्हणजे की गेल्या वर्षभरापासून वर्तमानपत्राच्या नोंदणी ज्या आहेत त्या बंद आहेत। त्याच्या संदर्भातला आजचा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा आहे। जे पत्रकार मित्र ज्यांनी फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे, अद्वैत कन्सल्टन्सीच्या वतीने फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांचा फॉर्म अर्धा भरणं झालेला आहे, पार्ट बी बाकी आहे, आणि तिसरा जो कॅटेगरी आहे की ज्यांना आता वर्तमानपत्र नवीन काढायचं आहे, अशा तीनही कॅटेगरीच्या सर्व मित्रांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की बऱ्याच दिवसापासून म्हणजे मार्च महिन्यापासून जे PRGIचं प्रेस सेवा पोर्टल चालू झालेलं आहे, या प्रेस सेवा पोर्टलवर फॉर्म भरले, मात्र रोज आपल्याला काहीतरी अपडेट येतात, मात्र आतापर्यंत एकाही पत्रकार मित्राला त्या ठिकाणून टायटल मिळालं नाही ना रजिस्ट्रेशन झालेलं नाही। याचं कारण तांत्रिक होतं। बऱ्याच वेळा काही वेळेस असं होतं की वेबसाईटमध्ये त्रुटी दुरुस्त झाल्या मात्र त्या ठिकाणी मनुष्यबळ नव्हतं। काही वेळेस असं होतं की जे ॲफिडेव्हिट आपल्याला अपलोड करायचे होते त्याच्यासाठी पुरेशी जागा नव्हती। काही वेळेस असं होतं की पोलीस व्हेरिफिकेशन जे की पत्रकारांना म्हणजे काही गरजेचं नव्हतं तरी सुद्धा त्याची मागणी केल्या गेली। नंतर आपण पत्र पाठवल्यानंतर ती मागणी त्यांनी मागं घेतली, नंतर सेल्फ डिक्लरेशनसाठी त्यांनी त्या ठिकाणी फॉर्मॅट दिलं। अशा अनेक गोष्टी मध्यंतरी घडल्या आणि त्यामुळं वर्तमानपत्राची नोंदणी करण्यासाठी जे लोक मार्च महिन्यापासून सातत्यानं वाट बघत आहेत त्या लोकांना आता थोडं दिलासा देणारं जो काय म्हणतात आपल्याला घडामोडी ज्या आहेत, दिलासा देणाऱ्या घडामोडी आता घडत आहेत। त्यापैकी एक म्हणजे काय होतं की मी मागे एक पत्र तुमच्यासोबत शेअर केलं होतं की महाराष्ट्र वगळून इतर जे काही राज्य होते त्या राज्यातले जे स्पेसिफिक ऑथॉरिटी होते, म्हणजे त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील, त्या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी असतील, त्या ठिकाणचे आपल्याकडे जसं प्रांत असते तसे त्या ठिकाणचे जे रेव्हेन्यू ऑफिसर असतात त्या रेव्हेन्यू ऑफिसर या लोकांचं प्रशिक्षण जे आहे ते प्रेस सेवा पोर्टलच्या माध्यमातून पार पडलं होतं। व्हर्च्युअल ट्रेनिंग त्यांचं झालं होतं। मात्र महाराष्ट्रामधल्या अधिकाऱ्यांना एकतर त्यांचे युजर ID आणि लॉग इन त्यांच्याकडे नव्हते आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा अडथळा झाला तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा। कारण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डिक्लेअर झाल्यामुळे स्वाभाविकपणे जे काही जिल्हाधिकारी आहेत किंवा जे प्रांत आहेत, उपविभागीय अधिकारी आहेत, हे सर्व लोक जे आहेत तर ते निवडणूक अधिकारी म्हणून त्यांना काम करावं लागतं आणि त्यामुळं त्यांचं जे काही कार्यालयीन काम आहे ते कार्यालयीन काम त्यांनी त्या ठिकाणी थोडं थांबवलं, थोडंसं ते स्लो झालं आणि त्यामुळं काय झालं की जे प्रेस सेवा पोर्टलवर ज्यांनी फॉर्म भरले अशा कोणत्याही पत्रकार मित्राला यांच्याकडनं जे मार्किंग हवं असतं, NOC हवं असतं ते आतापर्यंत मिळालं नव्हतं। मात्र आज तुम्हाला एक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपले नाशिकचे जे स्पेसिफिक ऑथॉरिटी आहेत त्यांच्या कार्यालयाकडनं आपले एक पत्रकार मित्र आहेत, त्यांना NOC एक जाहीर झालेला आहे, डिक्लेअर म्हणजे त्यांनी दिलेला आहे आणि ही एक सकारात्मक सुरुवात आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे। बाकीच्या राज्यांमधले जे कोणी पत्रकार आहेत किंवा ज्यांना मराठी समजत असेल तर त्यांना पण मी सांगू इच्छितो की आपण या संदर्भातलं जे काही अधिकची जी माहिती आहे लवकरच हिंदी भाषेमधनं पण असा एक व्हिडिओ आपण करणार आहोत। तर मित्रांनो, जे महाराष्ट्रामधले पत्रकार आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे किंवा ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्या सर्वांना काही गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी लक्षात ठेवा। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले डॉक्युमेंट्स जे आहेत आणि आपलं नाव जे आहे, डॉक्युमेंट्स तुमचे व्यवस्थित आहेत, क्लिअर आहेत। नाव तुमच्या वर्तमानपत्रासाठी तुम्ही जे देत आहे त्याला कमीत कमी 60 ते 65% कमीत कमी म्हणतोय मी, एवढं पॉसिबिलिटी पर्सेंटेज असलं पाहिजे। त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे काही ॲफिडेव्हिटचं फॉर्मॅट आहे, कारण काय झालं की बऱ्याच लोकांनी आता स्वतः फॉर्म भरले किंवा मग काही काही जिल्ह्यामधल्या लोकांनी त्या ठिकाणी कोणीतरी एखादा पत्रकार जाणकार पकडून त्याच्या माध्यमातून फॉर्म भरले। या लोकांनी काय केलं की जुने जे ॲफिडेव्हिट होते RNIला जेव्हा आपण ॲफिडेव्हिट देत होतो रजिस्ट्रेशनसाठी किंवा बाकीच्या कामासाठी तेच ॲफिडेव्हिट कंटिन्यू केले
तर ते ॲफिडेव्हिट पाहिजे नाही. आता नवीन फॉर्मॅट आलेला आहे ॲफिडेव्हिटचा, तो फॉर्मॅट आपल्याला हवा आहे. पण अशा लोकांनी सुद्धा आता थोडंसं माहिती घ्या. नसेल तुम्हाला ॲफिडेव्हिट कसं आहे माहिती, तर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये मी ॲफिडेव्हिट वाचून दाखवलेला आहे. तर योग्य कागदपत्र सांगण्याचा मुद्दा म्हणजे काय, तुमचं कागदपत्र ओके असतील, तुमचा फॉर्म बरोबर भरलेला असेल, तुमचं गव्हर्नमेंटची फीस 1000 रुपये पेड करून तुम्हाला त्याची रिसिप्ट मिळाली असेल, तर आता तुम्हाला जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण आता स्पेसिफिक ऑथॉरिटी ज्या आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांनी सुद्धा एनओसी देणं चालू केलेलं आहे. तर तुम्ही पहा तुमचा पार्ट ए भरून झाला का, तुमचं ॲफिडेव्हिट अपलोड झालं का. ॲफिडेव्हिट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एक PDF मिळतो तुमच्या व्हेरिफिकेशनच्या फॉर्मची, ती तुमची फॉर्मची PDF तुम्हाला मिळाली का. त्यानंतरचा जो टप्पा असतो तो असतो पार्ट बी. पार्ट बी मध्ये काय असतं, पार्ट बी मध्ये असतं की तुमची जिल्ह्यामध्ये जी प्रिंटिंग प्रेस आहे त्या प्रिंटिंग प्रेसच्या मालकांसोबत किंवा त्याचं जे कोणी प्रिंटिंग प्रेसचा कीपर जो आहे, कीपर म्हणजे जसं आपल्याकडे मॅनेजर वगैरे पद असतं तसं प्रिंटिंग प्रेसचा जो कोणी असतो सर्व कामकाज बघणारा त्याला प्रिंटिंग प्रेस कीपर म्हणतात. प्रिंटिंग प्रेस ओनर आणि प्रिंटिंग प्रेस कीपर यांच्यासोबत तुमचं बोलणं झालेलं आहे का. बोलणं झालं नसेल तर ते शक्य तितक्या लवकर करून घ्या. तुम्हाला प्रिंटिंग प्रेस तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आहेत आणि त्या कुठे, त्याचा पत्ता काय आहे, हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझा याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या सर्व प्रिंटिंग प्रेसच्या मालकांचे नावं आणि प्रिंटिंग प्रेसचं नाव आणि त्याचा पत्ता मी सांगितलेला आहे. तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा. आता याच्यामध्ये अडचण अशी आहे की काही जिल्ह्यामध्ये जिल्हा मोठा आहे मात्र प्रिंटिंग प्रेसची संख्या फारच मर्यादित आहे. आणि यामुळे झालं काय की प्रिंटिंग प्रेसची कॅपॅसिटी समजा 2000 एका तासाला अंक काढायची आहे. सरासरी आपण पकडा की ती प्रिंटिंग प्रेस एका दिवसाला 6-7 तास काम करतं आणि 6-7 तास कामामध्ये साधारणतः 12,000 अंक त्यांच्याकडे निघतात. मग त्यांनी ऑलरेडी जर 6-7 लोकांना या ठिकाणी त्यांचं प्रिंटिंग प्रेस वापरायला दिली असेल तर स्वाभाविकपणे ते तुम्हाला प्रिंटिंग प्रेस वापरायला देणार नाही. आणि मग अशा वेळेला तुमचा गैरसमज होऊ शकतो की यार मला का देत नाही हा प्रिंटिंग प्रेसवाला. तर तसं काही नाही, त्याची कॅपॅसिटी प्रिंटिंग प्रेसची तशी असल्यामुळे ते देत नाहीत. आता हे झालं जे चांगले प्रिंटिंग प्रेसचे लोक. आता मी कोणाला चांगलं किंवा वाईट म्हणणार नाही, मात्र मला जे काही लोकांनी सांगितलं त्यावरून मी जे काही बोलत आहे ते सर्व त्यांच्या बोलण्यावरून, म्हणजे त्यांनी मला सांगितलं तर मी तुम्हाला इथे सांगायला ही गोष्ट शेअर करतो की काही प्रिंटिंग प्रेसवाले काय करतात, थेट नाही म्हणत. ते काय म्हणतात, ठीक आहे ना साहेब, काय हरकत नाही, तुमचं काम करून देतो, तुम्ही रिक्वेस्ट पाठवायला सांगा. मग आपण इकडून का रिक्वेस्ट पाठवली की मग ते काय सांगणार की नाही यांची रिक्वेस्टच आली नाही, टेक्निकल अडचण आहे, मला रिक्वेस्ट दिसत नाही, असं नाही तसं नाही वगैरे वगैरे वगैरे. तर हे बहाणे वगैरे असतात बरेचसे प्रिंटिंग प्रेस मालकांचे. बहुतांश लोक 90-95% लोक चांगले आहेत. आता 5-10% प्रत्येक ठिकाणी उडदा माझी काळे गोरे असतात, तसा हा प्रकार आहे. तर तुम्ही तुमच्या प्रिंटिंग प्रेसवाल्यासोबत व्यवस्थित बोलून घ्या. व्यवस्थित बोलून घेतल्यानंतर त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट पाठवू का. आणि हे सर्व बोलणं तुमच्या स्तरावर करा. कारण कसं आहे की तुमचा जिल्हा आहे लोकल, त्याच्यामुळं प्रिंटिंग प्रेसचा जो ओनर आहे तो तुम्हाला जास्त ओळखतो नाही का, तर त्यांच्याशी चर्चा करा. आता काही जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेस नाही. मग यांनी काय करायचं, तर त्या जिल्ह्यातल्या लोकांनी नवीन प्रिंटिंग प्रेस अप्रूव्ह करण्यासाठीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जे माझ्याकडे ऑलरेडी पाठवले असतील किंवा पाठवायचे असतील तर त्यांना एक सांगू इच्छितो की प्रिंटिंग प्रेस अप्रुव्हलसाठी वेळ लागत आहे. परत एकदा लक्षात घ्या की प्रिंटिंग प्रेसचे डॉक्युमेंट तुम्ही 1-2 महिन्यापूर्वी जरी दिले असतील आणि आताही तुमचं नाव यादीमध्ये येत नसेल तरी सुद्धा तुम्हाला तेच परत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी तुम्हाला अशी आहे की थोडा त्याला अप्रुव्हलसाठी वेळ लागत आहे. आता याच्यावर उपाययोजना म्हणून मी एक पत्र तयार केलेलं आहे. PRGIला ते पत्र दिलं की आमच्याकडे आम्ही प्रिंटिंग प्रेस एवढा कमी आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100-125 प्रिंटिंग प्रेस आहे आणि 36 म्हणजे 37 त्यांच्या नियमानुसार 37 जिल्हे जे आहेत, 37 जिल्ह्यामध्ये जर 110 प्रिंटिंग प्रेस असतील तर एका जिल्ह्याच्या वाट्याला 3 प्रिंटिंग प्रेस पण येत नाही. तसं जर सरासरी काढलं आता याच्यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे हे मोठे म्हणजे अगदी मेट्रो सिटीज आहेत, ह्या मोठ्या सिटीज आहेत. याच्यामध्ये तर खूप अडचण होईल कारण याच्यामध्ये ज्यांना वर्तमानपत्र सुरू करायचं यांची संख्या खूप जास्त आहे आणि प्रिंटिंग प्रेसची संख्या सरासरी काढली तर 3च आहे. मग अप्रत्यक्षरित्या सरकार या नवीन वर्तमानपत्र काढण्यापासून तुम्हाला थांबवते का अशी शंका आपण त्या पत्रामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि त्यांना आपण काही सूचना पण दिली की नवीन प्रिंटिंग प्रेसचं अप्रुव्हल जे आहे ते तुम्ही थोडं फास्ट करा. कारण बऱ्याच जणांचे आमचे मेहकरचे मित्र आहे, भंडाऱ्याचे मित्र आहे, तिकडे त्यानंतर जळगावचे फडणीस साहेब वगैरे आमचे मित्र आहेत. या सर्व लोकांचे डॉक्युमेंट्स देऊन 1-1, 1.25 महिना उलटला, 2 महिने काही लोकांना झाले तरी सुद्धा त्यांचं प्रिंटिंग प्रेस अप्रुव्हल येत नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं नेमकं, कारण जोपर्यंत प्रिंटिंग प्रेसचं अप्रुव्हल आपल्याकडे येत नाही किंवा जोपर्यंत प्रिंटिंग प्रेसचं जे कोणी ओनर किंवा कीपर आपली रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपण पुढे सरकू शकत नाही. तर त्यामुळं आता काय झालं की या सर्व टेक्निकल बाबीमुळे विलंब होऊ नये म्हणून आपण आता
विनंती केली PRGIला की ज्या ज्या प्रिंटिंग प्रेसचे ऍप्लिकेशन आम्ही पाठवत आहे त्यांना तुम्ही तत्वतः सध्या मंजुरी देऊन द्या, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करून मंजुरी देऊन द्या आणि त्यांचं कॉम्प्लायन्स करतावेळेस जर तुम्हाला त्रुटी आढळली तर मग तुम्ही त्याला होल्ड करा ना. पण तुम्ही आताच असं करताय, 2-2, 3-3 महिने वेळ लावताय, तर हे काही बरोबर नाही. तर या संदर्भातलं पत्र तुम्हाला सुद्धा मिळेल उद्या वगैरे, तर तुम्ही ते पत्र तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्ही तिकडे पाठवून द्या, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना द्या, म्हणजे ते समोर पाठवतील. आता ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की आपल्याकडे लॉग इन ID आणि पासवर्ड नव्हते बऱ्याचशा स्पेसिफिक ऑथॉरिटीकडे. मात्र आता ही गोष्ट क्लिअर झालेली आहे नाशिकच्या स्पेसिफिक ऑथॉरिटीने साईन केल्यामुळं की आता बऱ्याच जणांकडे लॉग इन ID आणि पासवर्ड आलेले आहेत. आणि जर समजा तरीही जर विलंब करत असतील जिल्हाधिकारी, एकदा मी तुम्हाला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना कोणतं पत्र द्यायचं हे पण पत्र तुम्हाला मी उद्या परवा शेअर करतो. मी पण आजच मुंबईवरून आलो. मी पण 17 तारखेपासून मुंबई नागपूर सातत्यानं माझं पण येणं जाणं चालू आहे. 6 दिवसात माझ्या 3 चक्कर झालं तिकडे क्लायंटच्या केसेसमुळं. तर त्यामुळं कसं आहे की तुम्ही ते पत्र द्या, त्याच्यानंतर जर ते कार्यवाही करत नसेल तर मला तसं कळवा, मग आपल्याला त्याच्यामध्ये काही दुसरा मार्ग काढता येतो का ते आपण बघूया. आणि दुसरा मार्ग सुद्धा आहे, जर समजा स्पेसिफिक ऑथॉरिटी जर इंटेन्शनली डिले करत असेल तर मग आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला माहिती आहे. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी ज्या ज्या मित्रांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म भरायचे आहेत त्या सर्वांना सांगतो. आता काही मित्र असे आहेत की ज्यांचे फॉर्म आणखी भरायचे राहिलेले आहेत, ते कॉल करतात की सर आपला फॉर्म भरला का, सर फॉर्म कधी भरणार वगैरे वगैरे. तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की आता टायटलसाठीचे जे काही नियम आहेत ते फार कठीण झालेले आहेत आणि त्यामुळं तुमचं टायटल जर 65-70% प्रोबॅबिलिटी पर्सेंटेजमध्ये येत नसेल तर ते तुम्हाला मिळणार नाही. मग उगाच काहीतरी गडबड करून फॉर्म भरायचा आणि मग 2 महिन्यानं 1 महिन्यानं आपल्याला कळेल की ते रिजेक्ट झालं, तर आपल्या पूर्ण वेळ मेहनत सर्व गोष्टी म्हणजे जो काही खर्च सुद्धा अगदी, कारण का आपल्याला परत ॲफिडेव्हिट करावं लागेल, परत त्या सर्व गोष्टी कराव्या लागेल आणि आर्थिकदृष्ट्या आपण विनाकारण म्हणजे त्याच्यामध्ये गणले जाऊ म्हणून आपण थोडासा वेळ त्याच्यासाठी घेतो की चांगलं टायटल मिळतं का, चांगले टायटल मिळाल्यानंतर त्याला प्रोबॅबिलिटी जो स्कोर आहे तो व्यवस्थित मिळतो का, ह्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता काही पत्रकार मित्रांची अडचण अशी आहे की त्यांनी स्वतःच फॉर्म भरले, वैयक्तिक कोणाकडून तर ओळखीच्या व्यक्तीकडून, किंवा काही जण असे आहेत की त्यांनी सायबर कॅफेला जाऊन हे फॉर्म भरले. आता मी असं कोणाला किती नॉलेज आहे किंवा कोणी काय केलं पाहिजे हे मी काही सांगणार नाही, कारण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु माझ्याकडे एक वसईचे पत्रकार आहेत, त्यांनी माझ्याकडे त्यांचं ॲप्लिकेशन पाठवलं आणि मी बघितलं की त्यांचं ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत, त्यांचं पेमेंट पेंडिंग आहे आणि त्यांचे ॲफिडेव्हिट जे आहे ते ॲफिडेव्हिट त्यांनी जुने RNIचे जे ॲफिडेव्हिट होते तेच ॲफिडेव्हिट त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत. मी जेव्हा त्यांना ही गोष्ट सांगितली तर त्यांनी मला उलट असं म्हटलं की साहेब नाही म्हणे, आमच्या व्यक्तीने तर बरोबर काम केलं, तुम्हीच आमची दिशाभूल करताय. तर असे महाभाग असल्यामुळं मी पण काय करतो की नाही, तुम्हाला जर पाहिजे असेल व्यवस्थित काम करून तर तुम्हाला व्यवस्थित संयमानं सर्व गोष्टी घ्याव्या लागतील आणि तुम्ही गडबड करा. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्ही विनाकारण गडबड नका करू. तुमचं टायटल जर 80% नसेल स्कोर त्याला, आता त्याच्यानंतर तुमचे ॲफिडेव्हिट व्यवस्थित नसतील, त्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे प्रिंटिंग प्रेसचं असेल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आहेत ते जर व्यवस्थित नसेल तर तुमचं टायटल रिजेक्ट होणार. त्यामुळं परत तुमचा मेहनत पैसा सर्व गोष्टी वाया जाणार. आणि त्यामुळं बघा, ॲप्लिकेशन केल्यापासून जर तुमच्याकडे प्रिंटिंग प्रेस तयार असेल, आत्ताचं सांगतोय मी, याच्या अगोदरचं नाही, नाहीतर तुम्ही म्हणणार की सर आम्ही तर 2-3 महिन्यापूर्वी फॉर्म भरला आणखी काहीच नाही झालं. मी आजच्या दिवसानंतरची गोष्ट करतोय. जर आत्ता या क्षणाला तुमच्याकडे तुमच्या सर्व कागदपत्र रेडी आहेत, तुमच्याकडे 80% प्रोबॅबिलिटी असलेलं टायटल रेडी आहे, तुमच्याकडे प्रिंटिंग प्रेस सुद्धा रेडी आहे आणि तुमच्याकडे गव्हर्नमेंटचे 1000 रुपये फीस भरायचे पैसे सुद्धा रेडी आहे, तर तुम्हाला विदिन अ मंथ तुम्हाला टायटल मिळू शकते. विदिन अ मंथ जर ह्या सर्व गोष्टी ओके असतील तर. मात्र जर तुमच्याकडे प्रिंटिंग प्रेस नसेल, तुमचं टायटल चांगलं आहे, 80% प्रोबॅबिलिटी आलेली आहे, तुमचे डॉक्युमेंट सर्व चांगले आहे आणि तुमच्याकडे प्रिंटिंग प्रेसच नाहीये, तर मात्र मी तुम्हाला कशी मदत करणार सांगा. कारण नवीन प्रिंटिंग प्रेस अप्रुव्हल त्यांच्याकडून मिळत नाहीये, गव्हर्नमेंटकडून तो डिले होत आहे आणि त्या डिलेवर काहीतरी उपाय करावा म्हणून एक आम्ही त्यांना आणखी एक म्हणजे स्पेसिफिक काही गोष्टी सुचवल्या की तुम्ही ह्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या तर हा जो तिढा आहे तो सुटू शकतो. आता आपल्या आतापर्यंत आपण जेवढेही पत्रव्यवहार PRGIकडे केलेले आहेत तर आदरणीय जे काही कार्यालय आणि जे काही संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांनी आपल्या गोष्टी फार बारकाईनं त्या गोष्टीचा विचार पण केला आणि बदल पण केलेले आहेत. तुमच्यासोबत मी सर्व पत्र शेअर पण केलेले आहेत. म्हणजे मी काही कुठला असा उगाच काहीतरी दावा नाही करत. जे पत्रकार संघाचे बरेचसे लोक आता विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदर दावे करत होते,
बऱ्याच पत्रकार संघटनांनी सर्वे केले की आमची पत्रकार संघटना जगामध्ये आमचे एवढे सदस्य आहे, म्हणजे जगामध्ये सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पत्रकार संघटना आहे वगैरे वगैरे दावे केले. आणि मग त्यांनी काय केलं की एक्झिट पोल जे आहेत ते पण त्यांनी डिक्लेअर केले की या पक्षाला एवढ्या जागा मिळतील, त्या पक्षाला तेवढ्या जागा मिळतील. आता माझा हा विषय नाहीये, ते त्यांचं वैयक्तिक हे आहे, आपल्याला काही त्याच्याशी घेणं नाही. पण फक्त तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आणि समजवायची म्हणून सांगतो की काही पण दावे करण्यात काही अर्थ नसतो. उगाच आपलं जे काम नाही त्याच्यामध्ये दावे करण्यात काही अर्थ नाही. आणि मी जे काही दावे करत आहे की बाबा बऱ्याचशा गोष्टी जसं की ॲफिडेव्हिटसाठीचं जे स्पेस होतं ते 20 KB होतं. आपण पत्र टाकल्यानंतर PRJ ला आपण पत्र लिहिलं तेव्हा त्याच्यानंतर ती जागा त्यांनी स्पेस वाढवली. पोलीस व्हेरिफिकेशन, पत्रकार काही गुन्हेगार नाही बाबा आणि पत्रकारांना पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही मागू नका अशा प्रकारचं पत्र जेव्हा आपण PRJ ला दिलं तेव्हा त्यांनी ते पोलिसांचं जे काही व्हेरिफिकेशनचं जे काही लागत होतं PCC जे आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ते त्यांनी हटवलं. ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि केलेल्या गोष्टीचे दावे करण्याबद्दल म्हणजे मला काही म्हणजे चुकीचं वाटत नाही की ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याचं जगाला सांगितलं पाहिजे. पूर्वी मी सांगत नव्हतो, मग काय व्हायचं की मी काहीतरी गोष्टी करायचो आणि दुसराच कोणतरी तिसरा एखादा बहादर येऊन त्या सर्व गोष्टीचा श्रेय घ्यायचा. आणि म्हणून मग मी आजकाल या गोष्टी सांगतो, तुमच्यासोबत शेअर करतो. आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे मित्रांनो की तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल, टायटल तुमच्याकडे 80% असेल, प्रोबॅबिलिटी असलेलं, तुम्हाला माहीत नसेल कसं काढायचं तर ते माझ्याकडून काढून देईन मी तुम्हाला, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. पण ह्या सर्व गोष्टी असतील, तुमच्याकडे प्रिंटिंग प्रेस असेल तर तुमचं टायटल तुम्हाला विदिन अ मंथ तुम्हाला सर्व गोष्टी आता मिळतील. आता ज्या लोकांचे टायटलचे फॉर्म भरून 2-2, 3-3, 4-4 महिने झालेले आहेत, जे मला कॉल करतात सातत्याने की सर आपलं बघा कुठपर्यंत आलं का, त्या सर्वांनी एक चेकलिस्ट जी आहे तर ती चेकलिस्ट लक्षात घ्या. मी सांगतोय तुम्ही ती आता नोट डाऊन करा. ज्यांनी 2-3 महिन्यापासून फॉर्म भरलेले आहे किंवा 4-5 महिने झाले ज्यांचे फॉर्म भरून, त्यांची चेकलिस्ट आहे. सर्वात पहिलं की तुमचा फॉर्म भरलेला जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲफिडेव्हिट जे तुम्हाला दिलं होतं ते तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही पाठवलं का. दुसरी गोष्ट, तुम्हाला तेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आम्ही मागितलं होतं ते कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही आम्हाला पाठवलं का. तिसरी गोष्ट, हे दोन्ही सर्टिफिकेट तुमचे अपलोड झालेले आहेत का याचं कन्फर्मेशन तुम्ही घेतलं आहे का. चौथी गोष्ट, जर याचं कन्फर्मेशन झालेलं आहे, तुमचं फॉर्म सबमिट झालेला आहे, पार्ट ए बद्दल बोलतोय, पार्ट ए जर तुमचा सबमिट झालेला आहे तर तुम्हाला त्याची PDF कॉपी आमच्याकडून मिळाली का. हे 4 चेकलिस्ट ज्यांचा पार्ट ए कंप्लीट आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि जर समजा तुमचा पार्ट ए कंप्लीट आहे, तुम्हाला त्याचं PDF फाईल पण मिळालेली आहे, तर त्याचं पार्ट बी ची चेकलिस्ट आता लक्षात घ्या. पार्ट बी ची चेकलिस्ट आहे की तुम्ही तुमच्या वर्तमानपत्राची किंमत कितीच ठेवायची आहे याच्याबद्दल तुम्ही आम्हाला तशी माहिती कळवली का. दुसरी गोष्ट, तुमचा पब्लिशर, ओनर, एडिटर हे लोक जर तुम्हाला वेगवेगळे ठेवायचे असतील तर त्याची माहिती तुम्ही इकडे कळवली का. ही चेकलिस्ट आहे फक्त, म्हणजे तुम्ही कळवली नसेल म्हणजे म्हणून तुमचं काम थांबलं असं नाही, तुम्ही कळवली का ही चेकलिस्ट फक्त तुम्ही करून घ्या की हे तुम्ही केलेलं आहे का. त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी प्रिंटिंग प्रेस आहे त्यांच्यासोबत तुमचं बोलणं झालेलं आहे का, त्यांनी तुम्हाला होकार दिलेला आहे का, तुमची प्रिंटिंग प्रेसची रिक्वेस्ट तुम्ही टाकल्यानंतर ऍक्सेप्ट करायला त्यांनी होकार दिलेला आहे का. जर दिला असेल तर मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्या प्रिंटिंग प्रेसला रिक्वेस्ट पाठवतो. त्यांनी तिथे ऍक्सेप्ट केली की मग आपल्याला गव्हर्नमेंटची 1000 रुपये फीस भरायची आहे आणि ती फीस भरली की मग आपलं काम संपलेलं आहे. ह्या चेकलिस्ट आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की तुमचा फॉर्म नेमका कोणत्या स्टेजवर आहे. हे सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही जर तुम्हाला लक्षात नसला तर परत व्हिडिओ थोडा मागे घ्या, परत एकदा व्यवस्थितपणे ऐका, यातलं कोणतं कोणतं काम पूर्ण झालं ते बघा, जे काम अपूर्ण आहे तो तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुमचं ते काम पूर्ण करायला मदत करतो. मित्रांनो, ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांना थोडासा वेळ लागेल, कारण का आता टायटल मिळणं फार अवघड झालेलं आहे, फार म्हणजे फार अवघड झालेलं आहे. आणि आपल्याकडच्या पत्रकार मित्रांना असं वाटते की टाइम्स, टुडे, खबर, न्यूज, पोलीस, क्राईम हे जे नावं आहेत हे नावं त्यांना पाहिजे असतात. मात्र तुम्हाला परत सांग, महाराष्ट्र, सह्याद्री, माझा हे जे नावं आहेत असे नावं असलेले कोणतेही टायटल आता देत नाहीत, ते बॅन केलेले आहे. तर ह्या टायटल हे नावं वगळून नंतर परत कोणती गोष्ट आहे, मी खूप सविस्तरपणे याच्यावर व्हिडिओ केला पण आपले बरेचसे मित्र व्हिडिओ बघत नाहीत. मी सांगितलं त्याच्यामध्ये की एखादं नाव आहे, जसं की एखाद्याचं नाव लोकनेता आहे आणि दुसऱ्याचा संघर्ष आहे, आणि तुम्ही जर म्हटले की मला लोकसंघर्ष घ्यायचं तर ते मिळेल का, तर ते मिळत नाही. 2 नावं कंबाईन करून ते मिळत नाही. नावाची स्पेलिंग वेगळी लिहून तुम्ही पर्सेंटेज काढलं ते मिळत नाही. तर चुकीच्या पद्धतीने म्हणजे
शॉर्टकटनी कुठलंही नाव मिळत नाही, नावं मिळणं फार अवघड झालेलं आहे, त्यामुळं तुम्हाला वेळ लागत आहे, विलंब होत आहे. त्यामुळं तुम्ही जर असं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा का बरं आपला विलंब होत आहे, का बरं आपला फॉर्म भरला जात नाहीये, तर तुम्ही थोडंसं गैरसमज करून घेऊ नका. कारण तुमच्यासाठी आम्ही पण इकडे नावं शोधत असतो की कोणते नावं चांगले आहेत आणि कोणत्या नावाची टक्केवारी 80% येते. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पार्ट बी ज्यांचा भरायचा राहिला त्यांना चेकलिस्ट सांगितली की त्यांनी प्रिंटिंग प्रेसवाल्यांसोबत बोलणं करून घ्या. परत मी व्हिडिओच्या पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला सांगितलं की ज्यांच्या जिल्ह्यामध्ये प्रिंटिंग प्रेस रजिस्टर्ड नाहीये त्यांनी नवीन प्रिंटिंग प्रेसचे डॉक्युमेंट दिले असतील किंवा द्यायचे असतील त्यांना सांगू इच्छितो की प्रिंटिंग प्रेस रजिस्ट्रेशन किंवा अप्रुव्हल व्हायला वेळ लागत आहे, खूप वेळ लागत आहे. आमचे बरेचसे मित्र याच्यामुळं अडचणीत आहेत, कारण का त्यांचे 2-2 महिने झाले डॉक्युमेंट पाठवून पण त्यांना अप्रुव्हल आलं नाही. आमचे विनायकराव जे आपल्या महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं आपण जे डॉक्युमेंट्स आहेत ते जवळपास म्हणजे मला वाटतं ते मे महिन्यामध्ये आपण पाठवलं, आणखी त्यांची प्रिंटिंग प्रेस अप्रूव्ह झाली नाही. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि प्रिंटिंग प्रेसवाल्यांना सुद्धा अव्वाच्या सर्व पैसे देऊ नका. मला एक आमचे मित्र आहेत सन्माननीय, त्यांनी सांगितलं की प्रिंटिंग प्रेसवाल्यांनी सांगितलं की 50,000 रुपये आम्हाला डिपॉझिट द्या, मग आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट तुमचं रिक्वेस्ट करतो. असं कोणतंही काम करू नका. याच्यावर मधला मार्ग आपण काढत आहोत आणि PRGIला हे पटवून देण्यात आपण यशस्वी झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये प्रिंटिंग प्रेसची संख्या आणि ऍप्लिकेशन करणाऱ्यांची संख्या याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि त्यामुळे जे प्रिंटिंग प्रेसचे ऍप्लिकेशन आहे त्याला तुम्ही तातडीनं ऍक्सेप्ट करून त्यांचा अप्रुव्हल द्या. भले नंतर तुम्ही होल्ड करा, हे आपण ऑलरेडी सांगितलं. त्या दृष्टीनं सकारात्मक निर्णय लवकरच होईल. त्यामुळं एकदम भांबावून जाऊ नका, गडबड करू नका. एकदम पेशन्स तुमचा जो आहे तो टिकून ठेवा की आपल्याला हे मिळणार आहे, आपलं काम होणार आहे. तुम्ही गडबड कराल ना फार जास्त मित्रांनो तर मग चूक होते आणि चूक झाली की मग रिजेक्शन नंतर परत 2-3 महिने जातात. त्यामुळे थोडंसं धीरानं घ्या, तुमच्या सर्वांचे काम होतील. आणि मी नागपूरला आता आलेला आहे पुढचे 2 दिवस. उद्याचा दिवस फक्त सकाळी माझा कोर्टमध्ये थोडा व्यस्त आहे, मग त्याच्यानंतर मी फ्री आहे आणि तुमचे वर्तमानपत्र नोंदणीचे कामं करायला. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे पण सांगितलेलं आहे की मला अगोदर व्हॉट्सअपला कृपया व्हॉट्सअपला मेसेज करत जा. मी तुम्हाला प्रॉपर वेळ देतो, मी स्वतःहून कॉल बॅक करतो. बऱ्याच आमच्या मित्रांना अनुभव आहे की त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाकला तर मी स्वतःहून त्यांना कॉल करतो. तर अशा पद्धतीनं आपण हे जे काम आहे ते पुढे नेऊया. तुर्तास मी इथेच थांबतो, कारण का पोर्टल रजिस्ट्रेशनवरचा दुसरा जो व्हिडिओ आहे तो पण आता मला रेकॉर्ड करायचा आहे. RNIच्या संदर्भातलं, PRGIच्या संदर्भातलं तुमचं काही पण काम असेल किंवा काही महत्त्वाची गोष्ट तुमची एखादी सांगायची असेल मला, तर तुम्ही या ठिकाणी कॉमेंट करा. त्या कॉमेंटला मी नक्की उत्तर देईन. धन्यवाद.